ते लोक बोलायचे आता पैसे नाहीयेत, मग थोडे थोडे घ्या, हे करा ते करा. केसी साहेब बोलले पैसे नाहीत. कोण बोलतो पैसे नाहीयेत? पैसे तुमच्याकडे आहेत, तुम्ही आम्हाला रेकॉर्ड नको पैसे आहेत का नाहीयेत. त्या टायमाला ते तयार झाले आणि त्यांनी सांगितलं की जे कामगार आज रोजी कामावर आहेत त्यांना आम्ही दिवाळीला 80% देऊ आणि 20% डिसेंबरला देऊ म्हणूसाठी. सॉरी, गणपतीला 80% देऊ, दिवाळीला 20% देऊ जे कामगार कामावर आहेत त्यांना. अशा पद्धतीने चर्चा झाली आणि पेन्शनरला दिवाळीला 80% आणि डिसेंबरला 20% असं ते ठरलं गेलं. पण त्या टायमाला सुद्धा केसी साहेबांनी जोर लावला की मॅडम तुमच्याकडे पैसे असताना तुम्ही परत पेन्शनरला 80 आणि 20 असं का करता? कारण पेन्शनरची अमाऊंट एवढी मोठी नाहीये. त्यानंतर परत त्यांनी निर्णय बदलला. डेप्युटी चेअरमननी शब्द दिला केसी साहेबांना की ठीक आहे, आपण विचार करूया, ऑडिट होत आणि आपण विचार करूया. त्या पद्धतीने त्यांनी दिवाळीला जे रिटायरमेंट लोक आहेत, सेवानिवृत्त कामगार आहेत, त्यांना पूर्ण 100% इरेज दिला. अशा पद्धतीने हे सगळं काम चाललेलं आहे. कोणी काही बोलत असतील, वावड्या उरत असतील, ते युनियन काही पत्र पाठवत असेल, त्या युनियनचं पत्र जरी गेलं पण जोपर्यंत आपले केसी साहेब किंवा आपल्या युनियनचं पत्र तिथं जात नाही तोपर्यंत कुठलंही काम होत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण मला लोक बोलतात, अरे त्या युनियनने पत्र पाठवलं, चिठ्ठी पाठवली, आमचं केलं, तुम्ही पाठवा. आम्ही पाठवायचं का नाही आपण ठरवू ना आपल्या कामगारासाठी काय करायचं ते. त्यांनी चिठ्ठी पाठवली म्हणून आपण लगेच पाठवायचे असं काही नियम नाहीये. कारण का आपल्या चिठ्ठीला वजन राहिलं पाहिजे. आपल्या केसी साहेबांचे त्या चिठ्ठीवर सही असल्याने त्या सहीला वजन राहिलं पाहिजे, तरच आपण ते पाठवतो. आणि ज्या वेळेस आपलं पत्र जातं केसी साहेबांच्या सहीचं, त्याच वेळेस काय असेल तो निर्णय फायनल होतो. मित्रांनो, हे सगळं काही बरेचसं सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये ठीक होतं की आपण सोशल म्हणजे फर्स्ट क्लास पैकी हॉस्पिटल आपण हे करायचं, प्रायव्हेटला द्यायचं, हे सगळं ठरलं गेलं. परंतु पुढे 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 जे काय ते प्रायव्हेटवाल्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं, त्यांनी जे काय ते मुद्दे आपले होते ते मुद्द्याला ते काही सांभाळू शकला नाही आणि ताबडतोब केसी साहेबांनी सांगितलं की आम्हाला त्याला द्यायचं नाही म्हणूसाठी. आणि ताबडतोब ज्या दिवशी ते हँडओव्हर होणार होतं, पोर्टरस त्या डी.वाय. पाटलाला हॉस्पिटल त्याच्या ताब्यात देणार होतं उद्या समजा, तर आदल्या दिवशी केसी साहेबांना खबर मिळाली. कारण का ते पारशी बाबा आहे, ते खूप खबर काढतात, पुढे पुढे खबर काढतात. आणि ते खबर मिळाली आणि ताबडतोब कोर्टामध्ये स्टे आणला आणि ते थांबवलं. आणि तिथून पुढे जसं व्यंकटेश साहेबांनी सांगितलं ती लढाई चालू झाली. नंतर त्याच्यावरती आता केसी साहेबांना गप कसं करायचं म्हणून डी.वाय. पाटलांनी केसी साहेबांवरती केस टाकली की यांनी आम्हाला अपशब्द बोलले, यांनी आमचे असे आरोप केले आणि मानहानीचा दावा त्यांच्यावर टाकला गेला. आज वर्षभर ते केसी साहेब टेन्शन मध्ये होते की काय करायचं आणि काय नाही. पण सगळ्या युनियननी, कोतवाल साहेब आपले, किशोर कोतवाल साहेबांनी, व्यंकटेश साहेबांनी, धुमाळ साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आपण हे सगळं जिंकलो कोर्टामध्ये. आणि आज रोजी त्या हॉस्पिटलमध्ये त्याचं डी.वाय. पाटलाचं काही न ठेवता, एक माणूस सुद्धा न ठेवता त्याला हाकलून दिलेला आहे. आता सगळं हॉस्पिटलमध्ये सुविधा पहिल्यासारख्या आपल्याला सगळ्या मिळत आहेत. मित्रांनो, हे कोणामुळे मिळत आहेत? त्या युनियननी फक्त एकच मीटिंग अटेंड केली, परत ते आले नाहीयेत. मग त्यांनी त्यांचं काय केलं होतं ते त्यांना माहिती, ते पांडुरंगाला माहिती. पण आम्ही केसी साहेब तुमच्यासाठी, कामगारांसाठी रात्रंदिवस लढले आणि ते हॉस्पिटल आपल्या ताब्यामध्ये घेतलं. मित्रांनो, तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो हात जोडून, आज दिवस खराब आहे तर तुम्हाला साहेब सांगितलं की 29 कोटी बिलापैकी 4 कोटी बिल आले. त्याच्यामध्ये अनेक काहीतरी त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत. त्या दिवशी मी पूजेला गेलो आउटडोर स्टाफच्या, त्या टायमाला शेट्टी साहेब तिथे होते, आपण होते. त्या टायमाला मी त्यांना सांगितलं की एक दिवसाचं काय होईना, कुठेतरी तुम्ही एक प्रोग्राम ठेवा, पोर्टरच्या ऑफिसमध्ये ठेवा, युनियन मध्ये ठेवा आणि कामगाराला बोलवा की हे 4 कोटी बिलामध्ये काय आहे गडबड आणि आपल्या आहे त्या कामगाराला काय धोका आहे किंवा सेवानिवृत्त कामगाराला काय धोका आहे हे